सिच्युएशन्स चेंज झाल्यामुळे त्यांना कसं सामोरे जाण्याची पद्धत कदाचित चेंज होईल. सगळ्यात आधी तर मुलींचं मन जिंकायचं आहे. मुलींकडे मुली आत्ता सध्या त्यांच्याबरोबर बॉन्डिंग झालं नाही व्यवस्थित, त्यामुळे मुलींचं पहिलं मन जिंकायचं आणि मग हळूहळू सगळ्यांचं. जो बोलतो कमी ऐकतो जास्त, कारण हिला बोलायला खूप आवडतं आणि अजिबात ऐकत नाही. तर हां, एक्झॅक्ट ऑपोजिट मिळाला तर बरं होईल हिच्याकरता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत खूप सुंदर जोडी आहे. कसे आहात? आम्ही छान, एकदम मस्त. काय सांगाल, फायनली लग्न झालंय तुमचं, कसं वाटतंय? छान वाटतंय खूप. आत्ता तरी सासूचं आणि हे सगळं खूप ड्रामा चालला आहे, सो मी तो ड्रामा एन्जॉय करते. आकाशला आनंद झालाय? हो, मला खूप आनंद झाला. आय एम व्हेरी हॅपी. माझ्या मुलांकरता जी आई हवी होती ती आली आहे आणि हां, शूट करायला मजा येते. खूप छान सीन्स आहेत आणि या इट्स अ गुड ड्रामा. आय एम रिअली एन्जॉयिंग इट. लग्नानंतर दोघांमध्ये काही बदल झालेत? हा, जबाबदारी वाढली आहे ना, तर जबाबदारी वाढण्याचा एक आमूलाग्र बदल झाला आहे. आणि तुला काय वाटतं, वसुंधरा बदलली आहे की तशीच आहे? नाही, इट इज की कसं नाही की दोन्ही कॅरेक्टर्स खूप मॅच्युअर असल्यामुळे त्यांना सिच्युएशन जशा जशा बदलतात तसं त्यांचं नेचर त्यांना सांभाळणं आणि सगळ्या गोष्टी खूप थिन लाईनवरती प्ले करायला लागतं. सो चेंज नाही म्हणता येणार, बट सिच्युएशन्स चेंज झाल्यामुळे त्यांना कसं सामोरे जाण्याची पद्धत कदाचित चेंज होईल. आता सासू आत्या सगळे त्रास देत आहेत, तर तू तिच्यासाठी काही स्टँड घेणार आहेस की नाही? कसं आहे ना, जे काही स्टँड घेणं आणि जे काही सीन्स आहेत, मेनी टाइम्स असे सीन्स होतात जिथे आकाश नसतो, त्याच्या मागे या गोष्टी घडतात आणि काही गोष्टी त्याच्या समोर येत नाहीत. बट आय फील डेली सोप आणि या सगळ्याचं स्टोरी टेलिंगचा एक पॅटर्न असतो, तर विथ टाईम आय एम शुअर अशा काही गोष्टी घडतील, असे काही सीन्स येतील जिथे कदाचित मी स्टँड घेईन, कदाचित वसुंधरा स्टँड घेईल, कदाचित कोणी तिसरं माणूस स्टँड घेईल. बट हो, आय थिंक इट्स अ ब्युटिफुल ट्रॅक, इट्स अ गुड जर्नी. आणि हे सगळे कॅरेक्टर्स म्हणजे जरीही काल्पनिक असले तरी कुठे ना कुठेतरी आपल्याच सोसायटीच्या कॅरेक्टर्सचे रिफ्लेक्शन आहेत. सासूरवाडीत मन रमतंय की माहेरची आठवण येते? येते माहेरची आठवण येते आणि आत्ता नवीन लग्न झालं, त्यामुळे इथे रमायला वेळ लागणार, पण मी प्रयत्न करते जुळवून घ्यायचा. मग ते सासूशी आत्यांशी कसं त्यांचं मन जिंकणार आहे? हळूहळू जिंकायचा प्रयत्न करते. सगळ्यात आधी तर मुलींचं मन जिंकायचं. मुलींकडे मुली आत्ता सध्या त्यांच्याबरोबर बॉन्डिंग झालं नाही व्यवस्थित, त्यामुळे मुलींचं पहिलं मन जिंकायचं आणि मग हळूहळू सगळ्यांचं. आता दोघांचे खूप सीन एकत्र असतात, आता मुलांसोबतचे तुमचे जास्त सीन वाढले, तर सगळं करायला किती मजा येते तुम्हाला? मुलींसोबत आता मी जरा बऱ्यापैकी करते सीन्स, तर मजा येते. छोट्याशा आहेत त्यामुळे खूप हालतात डुलतात, पण सिन्सिअर आहेत मुली आणि चांगलं काम करतात, त्यामुळे त्रास देते वसुंधरा आल्यापासून की घरी आल्यापासून किंवा अक्षया म्हणून काही सेटवर? नाही, नॉट रिअली, कारण इनफॅक्ट मी मुलींसोबत खूप सुरुवातीपासून शूट करतो. तिच्याकरता ते खूप नवीन एक्सपिरियन्स आहे. तर आत्ता तरी 4 महिने मी ट्रेन करून हिच्याकडे पाठवल्यात. आता गोष्टी अजून खूप सोप्या झाल्यात. हो, 4 महिन्यात माझ्याकडे बेटर व्हर्जन आलंय. नाही, जोक्स अपार्ट, इट्स फन डुईंग ऑल दी सीन्स विथ द किड्स. खूप मजा येते त्यांच्यावर सीन करताना. आता लग्न तर झालंय, पण वसुंधराने तर आम्हाला एका इंटरव्ह्यूत सांगितलंय की तिला रिअल लाईफमध्ये कसा नवरा पाहिजे. तर आता जर आम्ही अक्षयला सांगितलं की तिच्यासाठी रिअल लाईफमध्ये कसा मुलगा हवाय, तू शोध, तर कसा शोधशील? मी आधी पण बोललोय, आय वुड से समवन हू इज जो बोलतो कमी ऐकतो जास्त, कारण हिला बोलायला खूप आवडतं आणि अजिबात ऐकत नाही. तर हां, एक्झॅक्ट ऑपोजिट मिळाला तर बरं होईल हिच्याकरता. तुमचा ऑनस्क्रीन बॉन्ड खूप दिसतो, पण आम्हाला दोघांचे काही असे रील्स किंवा काही असं पाहायला मिळणार आहे की नाही? त्याला विचार. म्हणजे तो नाही बोलतो? नाही बोलत तो कायम असं झालं की तो हो म्हणतो आणि आम्ही रील करायला घेतो आणि काहीतरी होतंच आणि मग ते काही घडतच नाही. तुम्ही माझा इन्स्टाचं पेज बघा, तुम्हाला कळेल मी रील्स बनवणारा व्यक्तीच नाही. इंस्टाग्रामवरही अगदीच नाही. पण नाही, आमचं खूप महिन्यांपासून बोलणं सुरू आहे की आम्ही रील बनवूया, पण अजून तो योग आला नाहीये.
येईल होपफुली लवकरच. तो खूप मस्तीखोर आहे हे आम्ही सगळ्यांकडनं ऐकतो. तर तू काय प्रँक वगैरे केलायस का? नाही ग, प्रँकच नाही केला. मस्ती मी माझ्यात मस्ती करते आणि मला असं वाटते की मी अशी व्यक्तिमत्व आहे की मी असले की माझ्या आजूबाजूची माणसं खुश असतात. सो तशी मस्ती असते माझी. प्रँक नाही आठवत मला. मला नाही वाटत केला अजून. मग सेटवर काही किस्सा आहे जो लक्षात राहण्यासारखा आहे दोघांमध्ये असा? असे तर खूप सारे किस्से असतात की रोज सेटवरती धडपडते, इकडे तिकडे आपटते. म्हणजे खूप असे फनी गोष्टी घडत असतात, पण ते रोज घडतात. तर आता त्याचं काही असं स्पेशल काही राहिलं नाही. पहिल्या दुसऱ्या दिवशी जरा असं नवीन वाटायच्या गोष्टी, पण आता खूप कॉमन झाले. सवय झाली आता, असं झालं. खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारून. असाच तुमचा आता हा संसार हसत खेळत आम्हाला दिसला पाहिजे अशी अपेक्षा करते. थँक्यू सो मच. थँक्यू नीलम. Thank you so थँक्यू much. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.